मंडळी नमस्कार, मी आपला फॅमिली फार्मर शांतोबा कृषी पर्यटन केंद्र केडंबे। मंडळी, मागचे काही आपल्या देशी गायच्या गोठ्याचे व देशी गायच्या गोठ्यामधून मिळणारे आम्हाला दुधापासून आम्ही बनवत असलेल्या तुपाचे व्हिडिओ मी आपल्याला शेअर केले होते। व्हिडिओ शेअर केल्यानंतर मला या तुपाबद्दल इन्क्वायरी झालेली आहे, परंतु यामध्ये मला बरेच असे प्रश्न विचारले गेले की तुमचं तूप का महाग आहे। मी याच्यावरती महाग देखील आपल्याला रिॲलिटी काय आहे हे मी सांगितलं होतं। मार्केटमध्ये OLX त्याचबरोबर वेगवेगळ्या ज्या ऑनलाईन माध्यमातून मिळणारे जे तूप आहे, या तुपावरती डिस्काउंट खूप मोठ्या प्रमाणात असतो आणि त्याचबरोबर हे तूप खूप स्वस्त असतं। अशा पद्धतीचे मला ह्या काही दिवसामध्ये काही ग्राहकांनी मला प्रश्न विचारलेले, परंतु मी त्यांना पण उत्तरं दिलेली। पुन्हा एकदा मी सांगेन, आज आपल्या भारतामध्ये तरुण वयामध्ये आज आपली काही मंडळी आपला प्राण गमवत आहेत, कारण आपलं खानपान बदललेलं आहे। आपण बाहेर जे काय खातोय हे आज आपल्याला व्यवस्थित माहिती नाही, आणि या व्यवस्थित माहिती नसल्यामुळे आपण मार्केटमध्ये मिळणाऱ्या कोणत्याही वस्तू लगेच घेऊन आपण त्या आपल्या आहारामध्ये खात आहोत, परंतु याचे परिणाम आपल्या शरीरावरती हळूहळू कसे होत आहेत हे आपल्याला देखील माहीत नाही। यामुळेच आपले तरुण वर्गातील जास्त प्रमाणात मित्रांना हार्ट अटॅक, त्याचबरोबर हृदयविकाराचा आजार व ब्लड प्रेशर, शुगर अशा पद्धतीच्या आजारांना सामोरं जावं लागत आहे। याला सगळं कारणीभूत हे आज आपलं जे खानपान आहे, याच्यामुळेच आपल्याला ह्या सगळ्या परिस्थितीला सामोरं जावं लागत आहे। मंडळी, याकरता आपण ज्या पण गोष्टी मार्केटमधून घेत आहोत, स्वस्त आहेत तिथं स्वस्त मिळतात, परंतु हा तात्पुरताचा आपला विचार आहे। आपण हा तात्पुरता विचार करतो आणि अशा पद्धतीने मार्केटमध्ये आपण वेगवेगळ्या वस्तू खाण्याच्या खरेदी करतो व इथेच आपण फसून जातो व आपल्या तब्येतीचा आपण पैसे खर्च करून आपणच आपल्या तब्येतीला त्रास देत असतो। हे समजून घ्या। आमचं तूप का महाग आहे मी मागं पण आपल्याला सांगितलेलं आहे। तुम्ही आमचे ते व्हिडिओ पाहावेत व पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल किती लिटर दुधापासून किती किलो तूप तयार होतं। याकरता आपण आमचे मागचे देखील व्हिडिओ पहा व समजून घ्या की शेतकऱ्याची लाईफ आणि शेतकरी प्रामाणिक शेतकरी जो काम करत आहे त्याला का परवडत नाही। त्याचं कारणच हे आहे, मार्केटमध्ये भेसळीचे पदार्थ जास्तीत जास्त आज आल्यामुळे आज ओरिजिनल पदार्थांना किंमत राहिली नाही, आणि पुन्हा एकदा आपल्याला याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। भले आज आपण थोडं खाऊ पण चांगलं खाऊ, या विचाराने आज आपण पुढे जाऊ। आमचे मागचे व्हिडिओ पहा व असेच आमचे व्हिडिओ पाहायचे असतील तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।